नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्यासोबत असं किती वेळा घडतं की आपण आपल्या नशिबाला शिव्या देतो. आपण म्हणतो आपलं नशीबच फुटकं आहे. हे फक्त माझ्या बाबतीतच का घडतं? जेव्हा आपल्यासोबत काही वाईट घडतं तेव्हा आपण सहसा निराश होतो आणि आपल्या नशिबाला दोष देऊ लागतो. आपल्या नशिबात सर्व गडबड झाली आहे असं आपल्याला वाटतं आणि आपल्या आयुष्यातच सर्व चुका का होतात. असं वाटतं की आपल्याकडे योग्य गोष्टींचा अभाव आहे, ज्यामुळे आपले ध्येय साध्य करू शकत नाही. आपल्या नशिबात ते नसेल तर कसं मिळणार, असं सांगून कितीतरी वेळा आपण अनेक गोष्टी सोडून दिल्या आहेत. आपण स्वतःला सांत्वन देखील देतो की माझी चूक नव्हती, मी आणखी काय करू शकत होतो. असं विचार तुमच्या मनातही येत असतील तर ही घटना तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, सर्वात आधी जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. मित्रांनो, एके दिवशी एक माणूस महर्षींकडे आला. त्याने महर्षींना सांगितलं की आपलं नशीब सुधारण्यासाठी आलो आहे. मी खूप दुःखी राहतो. मी जे काही करतो ते चुकतं. माझं नशीब माझ्या बाजूने नाही. मी ऐकले आहे तुम्ही सर्वांचे प्रश्न सोडवू शकतात. तुम्ही माझे दुर्दैव सुधरू शकतात. महर्षींजींनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याला विचारलं की फाटलेलं नशीब तुला कुठे दिसतं? तुझं नशीब फाटलंय असं तुला का वाटतं? तो माणूस म्हणाला, मी जे पण करतो ते होतच नाही. माझं नशीबच फुटकं आहे. एकेकाळी माझ्याकडे सर्व काही होतं, पैसा, सुख, आनंद. ज्या प्रेयसीशी मी मनापासून प्रेम केलं तिने दुसऱ्याशी लग्न केलं. मी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. मग ज्या मित्रांसोबत मी तो व्यवसाय सुरू केला त्यांनी माझा व्यवसाय हडपून घेतला. मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही सर्व प्रश्न सोडवतात, तुम्ही माझं नशीब पण दुरुस्त करू शकता का? महर्षी म्हणाले, तुझं तुटलेलं भाग्य मला दे, मी ते लगेच दुरुस्त करेन. ती व्यक्ती म्हणाली, मी नशिबाला कसं देऊ शकतो ते तर दिसत नाही. महर्षींनी विचारलं, जेव्हा तू तुझे भाग्य पाहू शकत नाही तेव्हा ते खराब झाले आहे हे तुला कसं कळालं? त्या व्यक्तीने विचार केला आणि उत्तर दिलं, नाही, मी ते कधीच पाहिलं नाही. माझं नशीब खरेच खराब आहे का? पण माझी नशीब नक्कीच खराब आहे, म्हणून तेव्हा माझ्यासोबत सर्व काही गडबड होते. माझे प्रयत्न व्यर्थ जातात. माझं नशीब चांगले असते तर सर्व काही ठीक झालं असतं. तर महर्षी म्हणाले, तू चांगला दिसत आहे, तुझी तब्येतही चांगली आहे, तुझे हातपायही सुरक्षित आहे, तू अजून मेला नाहीयेस. मला तुझ्या नशिबात काही चूक दिसत नाही. सर्व काही परिपूर्ण दिसतं. जर तुझी किस्मत खराब असती तर तुझं अंगभंग झालं असतं किंवा तुला मृत्यू मिळाला असता, पण तसं काही झालं नाही. मग तुझं नशीब फुटलं आहे असं का म्हणतोस? ती व्यक्ती म्हणाली, तुम्हाला समजत नाहीये, माझ्यावर खूप कर्ज आहे. लोक रोज माझ्या घरी येऊन मला त्रास देतात. मी ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ते मला जीवे मारण्याच्या धमकी देतात. त्यांनी माझे घरे काढून घेतले आहे, अजूनही माझ्या मागे आहेत. मग अशा स्थितीत माझं नशीब योग्य आहे असं कसं म्हणायचं? महर्षी विचारपूर्वक म्हणाले, समस्या गंभीर आहे. ती व्यक्ती उदासीनतेने म्हणाली, होय, आता तुम्हाला समजलं ना की मी किती दुःखातून जात आहे. महर्षींनी आपल्या आवाजात समजावून सांगितलं की तुझी किस्मत चांगली आहे, म्हणून या दुःखाचा सामना करण्यासाठी तू जिवंत आहे आणि केवळ या जीवनातूनच तुम्ही तुमच्या समस्यांना तोंड देऊ शकतात. त्या व्यक्तीने सांगितलं, गुरुवर, तुम्हाला अजून देखील समजत नाहीये. महर्षी त्यांच्या आवाजात म्हणाले, चल माझ्याबरोबर चल. महर्षी त्या माणसाला जवळच्या नदीकाठी घेऊन गेले आणि म्हणाले, या वाहत्या नदीकडे बघ. मी या नदीत एक पान टाकले तर सांग, हे पान कोणत्या दिशेने वाहून जाईल? ती व्यक्ती म्हणाली, पान नदीच्या प्रवाहाबरोबर नदीच्या दिशेने जाईल. महर्षी म्हणाले, अगदी बरोबर. आता मला सांग, त्या पानाचे भाग्य कोणाच्या हातात आहे? या पानाचे नशीब नदीच्या हातात आहे, ते हवे तिथे घेऊन जाऊ शकतं. मग महर्षी म्हणाले, पण पान माझ्या हातात आहे, मला हवे असल्यास मी नदीत फेकून देऊ शकतो. ती व्यक्ती म्हणाली, मग त्यांचे नशीब तुमच्या हातात आहे, तुम्हाला हवे तिथे टाकू शकतात. महर्षी म्हणाले, पण या पानाचे भाग्य माझ्या हातात नाही,
मला कितीही हवे असले तरी हे पान सुकण्यापासून मी रोखू शकत नाही. ते सुकून कोमजून मरेल. जोपर्यंत ते झाडावर होतं, हिरवं होतं, ऊर्जा मिळत होती. पण आता हे झाडापासून वेगळं झालं आहे. आता मला सांग, या पानाचे नशीब चांगले की वाईट? ती व्यक्ती म्हणाली, आता त्याचे नशीब वाईट आहे, कारण ते नुकतंच झाडापासून वेगळं झालं आहे आणि ते जास्त काळ टिकू शकणार नाही. ते हळूहळू कोरडं होऊन जाईल. महर्षी म्हणाले, तो अजून मेला नाहीये, अजून जिवंत आहे. सध्या हे पान हे सर्व काही करू शकतं, जे त्याला झाडाजवळ राहून करता येत नव्हतं. महर्षींनी ते पान हवेत सोडलं. पान दूर उडून गेलं. तेव्हा महर्षी म्हणाले, बघ, झाडावर राहूनही तो इतका पुढे जाऊ शकला नव्हता. आज मुक्तपणे उड्डाण करण्यात मजा येत आहे. मग ते पान उडून नदीत पडलं. महर्षी म्हणाले, बघ, आता त्या पानालाही नदीत पोहण्याचा आनंद मिळेल. आणि नीट बघितलं तर हे पान अनेक लहान मोठ्या जीवांना स्वतःवर घेऊन नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठापर्यंत घेऊन जात आहे. ह्या पानाचं नशीब चांगलं आहे, कारण ते नवीन संधी शोधण्यात व्यस्त आहे. तुमच्या समस्या तुम्हाला अडचणीत संधी देऊ शकतात. तुमच्या समस्यांकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या तुम्हाला उड्डाणाची संधी देऊ शकतात. तो माणूस तिथे उभा राहिला आणि महर्षींच्या शब्दांवर विचार करू लागला. हळूहळू त्याला संपूर्ण कथेमागील सखोल अर्थ कळू लागला. तो महर्षींकडे पाहत म्हणाला, तुम्ही बरोबर आहात महात्मन. मी माझ्या नशिबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी माझी दृष्टी मर्यादित केली होती. मी समस्या आणि अडचणींवर इतकं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो की मी समस्या आणि अडचणींवर इतके लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो की मला त्याच्यातील संधी दिसत नव्हती. मला आता समजले आहे की माझे नशीब हे फक्त भीती आणि निराशेतून जन्मलेले एक गृहीतक होते. आपले नशीब आपल्या हातात आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला शिकवते की आपल्या जीवनाची दिशा आपणच ठरवतो. आपल्या समस्यांवरही उपाय शोधावे लागतील. आव्हानांना संधी म्हणून बघून आपण पुढे जाऊ शकतो आणि आपले नशीब सुधारू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जाताना मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या प्रेमाने, आपल्या परिवारासोबत असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.